हॅलो फ्रेंड्स, आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण खारा मासा बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने। हे अशा पद्धतीचे खारे मासे मार्केटमध्ये कुठेही भेटतात। तुम्ही सुकी मच्छी जेव्हा घ्यायला जाता ना तेव्हा हे मासे तिथे असतात। इथे सुरमईचा खारा मासा आपण घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता साधारणतः 3 छोटे छोटे पीस आपण घेतलेले आहेत। हा मासा ना जास्त नाही खावत, त्याच्यामुळे अगदी कमी प्रमाणामध्ये माशाचे पीस घ्यायचे। रस्सा मात्र माणूस भरपूर खातो। 3-4 वेळा आपण हे स्वच्छ असे पाण्याने धुवून घ्यायचे माशाचे तुकडे। आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून साधारणतः 10 मिनिटांसाठी ते तसेच भिजत ठेवायचे। या खाऱ्या माशाला ऑलरेडी खूप सारं मीठ असतं, त्याच्यामुळे अशा पद्धतीने भिजत ठेवलं की त्याचं मीठ थोडं कमी होतं। इथे आपण 10 मिनिटं भिजून घेतलेत मासे, पाणी सुद्धा त्यातलं काढून घेतलंय। आता इथे आपण बटाटे टाकलेले आहेत। एक बटाटा टाकलाय बारीक चिरून, 1 चमचा इतकं लाल मिरची पावडर टाकले, पाव चमचा हळद टाकले, पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि 1 मोठा चमचा भरून इतका आपण यामध्ये गोडा मसाला टाकायचा आहे। आता यामध्ये आपण 3 उभ्या मिरच्या चिरून टाकायच्यात। उभ्या मिरच्यांनी ह्यांना खूप छान चव येते माशाचं जो सार बनवतो आपण त्याला। त्यानंतर इथे आता कुकर घेतला आपण। कुकरमध्ये मासा शिजवून घेणार आहोत। तुम्ही कढईमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता, फक्त कढईमध्ये वेळ लागतो। झटपट करायचं असेल तर कुकरमध्ये करून घ्यायचं। आता इथे आपण कुकरमध्ये साधारणतः 3 ते 4 चमचे तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये अर्धा कांदा टाकलाय बारीक चिरलेला। त्यानंतर त्यामध्ये कढीपत्त्याचं पान टाकायचं असेल तर टोमॅटो टाकलाय अर्धा बारीक चिरलेला। कांदा टोमॅटो अगदी छान असा परतून घ्यायचा आहे आपल्याला। आता यामध्ये हे जे आपण सगळं तयार करून ठेवलेलं होतं ते आपल्याला टाकायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून मसाले हे जे माशांचे तुकडे आहेत त्यांना व्यवस्थित लागले जातील। आता त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊयात। अगदी किंचित पाणी स्टार्टिंगला टाकायचं आहे, थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला बाकीचं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे। आधी हे सगळं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आपल्याला साधारणतः एखाद्या मिनिटासाठी। आणि आता यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे। छान असं परतून घेतल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे पाणी ॲड करा। जितका आपल्याला रस्सा बनवायचा आहे त्या अकॉर्डिंग पाणी आपण यामध्ये ॲड करतोय। जसं की मी तुम्हाला मगाशी म्हणाले, खारा मासा भरपूर खारट असतो, त्याच्यामुळे आपण यामध्ये मीठ अजिबात टाकणार नाहीये। काय खारे मासे कमी खारट असतात। अशा वेळी तुम्ही काय करायचं, आधी थोडीसं चव करून बघायचं पाणी टाकल्यानंतर, वाटलं तरच मीठ टाकायचं, नाहीतर नाही टाकलं तरी चालतं। आता यामध्ये आपण 2 कोकम टाकलेले आहेत। ह्याला मस्त अशी उकळी आली की झाकण लावायचं आणि कुकरला 4-1 शिट्ट्या करून घ्यायच्यात। तुमचा कुकर जर खूप छान किंवा नवीन असेल तर आधी 3 शिट्ट्या करून घ्या, वाटलं तर मग नंतर एखादी शिट्टी परत एक्स्ट्रा करा। इथे आपण कुकरला मस्त 4 शिट्ट्या करून घेतल्यात। कुकर थंड सुद्धा करून घेतलाय आणि इथे आता झाकण खोलल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशा खारा मासा बनवून तयार आहे। वरून गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम असा खारा मासा भाकरीसोबत खायचा। खरंच खूप जास्त अप्रतिम लागतो। अख्ख्या घरभर याचा घमघमाट सुटला होता आणि दिसायला जितका छान दिसतं खायला तितकीच अप्रतिम लागते ही वाली खाऱ्या माशाची भाजी। तुम्ही कधी खाल्लं नसेल ना तर डेफिनेटली एकदा मार्केटमध्ये जा, सुकी मच्छी घेऊन या आणि अशा पद्धतीचे पदार्थ बनवा, खरंच खूप छान लागतात। चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।